अमरावती शहरातील सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी अमरावती शहर पोलिसांनी 29 एप्रिल रोजी विशेष मोहीम राबवली। शहरातील विविध चौकात आणि हात गाड्यांवर दारू पिऊन असभ्य वर्तन करणाऱ्या 76 इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ही कारवाई केली आहे। पोलिसांनी शहरातील मुख्य गजबजलेल्या आणि शैक्षणिक परिसरांमध्ये ही मोहीम राबवली, ज्यात कठोरा नाका व किशोर कॉलनी, दस्तूरनगर व चौरेनगर, शेगाव नाका, इंजिनिअरिंग कॉलेज परिसर, सिंधी चौक व ऑर्बिट पॉइंट, गर्ल्स हायस्कूल चौक या ठिकाणांचा समावेश आहे। अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यांवर किंवा खाद्यपदार्थांच्या हात गाड्यांवर उभे राहून दारू पिण्याचे प्रमाण वाढले होते। अशा तळीरामांमुळे परिसरातून जाणाऱ्या महिला, विद्यार्थिनी आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते। नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी ही क्लीन अप मोहीम हाती घेतली। केवळ दारू पिणाऱ्यांवरच नाही तर त्यांना जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवरही आता पोलिसांची करडी नजर आहे। खाद्यपदार्थांचे हातगाडी चालक किंवा किरकोळ दुकानदार जर ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असतील तर तो दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा आहे। अशा विक्रेत्यांवरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। अमरावती शहर गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस स्टेशनच्या वतीने अशा प्रकारची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। यामुळे सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।